उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भात संवाद साधलाय ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यासोबत. बघूया. प्रियंकाजी, पुढचे 3 दिवस महत्वाचे आहेत. 3 दिवस आधीच उद्धव ठाकरे इथे नव्हते, दिल्लीत राहिले नव्हते, पण निवडणुकींना पाहता महत्वाची बैठक, महत्वाचे निर्णय अपेक्षित आहे महाराष्ट्रासंदर्भात. नहीं, जो भी होगा महाराष्ट्र के हित के लिए होगा, और जो ये महाझूठी गठबंधन के चुंगल में महाराष्ट्र की जनता पड़ी हुई है, उनको कैसे उसे छुटकारा मिले और ऐसी सरकार को बर्खास्त किया जाए, उसके सारे जो भी हमसे हो पाएगा, उम्मीदें हैं, अपेक्षाएं हैं महाविकास आघाड़ी से, हम पूरा करने की कोशिश करेंगे. आणखी एक प्रश्न असा आहे की काँग्रेसच्या नेत्यांना, आज काँग्रेसचे नेते इथे येत आहेत, उद्या साहेबच जाणार आहेत सोनिया गांधींना भेटायला, म्हणून महाराष्ट्रातलं गणित कसं बसवायचं याबद्दलही चांगली चर्चा होईल. हो, सगळी चर्चा चांगली असणार आणि मैं कहूंगी कि महाराष्ट्र के लिए अच्छी चर्चा होगी, व्यापक चर्चा होगी, महाराष्ट्र की जीत के लिए, स्वागत केलेलं महाराष्ट्र की खासदार म्हणून, महाराष्ट्र की विकास. तुमच्या दिल्लीत तुम्ही खासदार म्हणून इथे आहात, तर तुम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे. काही वेगळा दिल्ली दाखवण्याचा, पार्लिमेंट दाखवण्याचा काही विषय समोर येतोय? मैं अंदर जाकर सारा चर्चा करूंगी, आपको सब कुछ बताऊंगी मैं. तर प्रियंका चतुर्वेदी आपण पाहिलं की त्या म्हणाल्या आहेत की ज्या प्रकारे दिल्लीतली हा दौरा आहे, या दिल्लीच्या दौऱ्यामध्ये महाराष्ट्रामधले अनेक विषय आहेत जे मार्गी लागतील, ज्यामध्ये सर्वात मोठा विषय म्हणजे जागा वाटप, आणि यासाठीच काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट ही खूप महत्वाची आहे. काँग्रेसचे नेते थोड्याच वेळात इथं या संजय राऊतांच्या निवासस्थानी दाखल होतील. या भेटीमध्ये देखील चर्चा होणार आहे, रमेश चन्नीथला असणार आहेत, आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण विजय कसा मिळवावा, विधानसभेतही आपल्याला विजय मिळवायचा आहे, या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा महत्वाचा मानला जातोय. कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.